7 मे रोजी मी इंदूर येथे राष्ट्रीय सोयाबीन अनुसंधान केंद्र येथे भेट दिली. आपल्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा आहे, परंतु ज्या पद्धतीचा ॲव्हरेज किंवा ज्या पद्धतीची उत्पादकता आपली वाढली पाहिजे त्यामुळं होत नसल्यामुळं मी या अनुसंधान केंद्राशी, त्या ठिकाणचे सायंटिस्ट, त्या ठिकाणचे डायरेक्टर, त्या ठिकाणचे सर्व अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी मी गेलो होतो. माझं त्या ठिकाणी एक लक्षात आलं की आपण विज्ञान आधारित पोषक तत्व व्यवस्थापन आणि संतुलित खतांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ते अतिशय चांगला उपक्रम राबवत आहेत. सध्या अनेक ठिकाणी खतांचा असंतुलित वापर होत असल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे, उत्पादन खर्च वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची युरिया, DAP, MOP सारख्या खतांचा योग्य आणि संतुलित प्रमाणावर वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि बेंटोनाइट सल्फरचा वापर केल्यास उत्पादन सुधारणा होऊ शकते. विशेष म्हणजे जर सूक्ष्मजीव आधारित बीजोपचार आणि कल्चरचा वापर केला आणि खतांचा 25% वापर कमी केला तर उत्पादनावर विशेष परिणाम होत नाही. ही अत्यंत महत्त्वाची बाब त्या ठिकाणी मला निदर्शनास आलेली आहे. बीजोपचार हा शेतातील पहिला आणि अत्यंत आवश्यक पायरी आहे. योग्य पद्धतीने बीजोपचार केल्यास पिकांची उगवण चांगली होते आणि रोगापासून संरक्षण मिळते. त्याचबरोबर जैविक आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे ही काळाची गरजेचं आहे. शेणखत, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट आणि हिरव्या खताचा वापर केल्यास जमिनीची गुणवत्ता टिकून राहते. एकूणच कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी शेतकऱ्यांना विज्ञान आधारित आणि संतुलित शेती पद्धतीचा अवलंब करणे अतिशय गरजेचं आहे. या ठिकाणी मी पाहिलं की त्यांनी खताचा मात्रा किती वापरली पाहिजे ह्या गोष्टी सुद्धा माझ्या त्या ठिकाणी लक्षात आल्या. म्हणजे 40 किलोग्रॅम युरिया, 280 किलोग्रॅम सुपर फॉस्फेट आणि 50 किलोग्रॅम MOP, 100 ते 105 किलोग्रॅम DAP, 50 किलोग्रॅम MOP आणि 25 किलोग्रॅम बेंटोनेट सल्फर, 150 किलोग्रॅम मिश्रित उर्वरक म्हणजे मिश्रित खत, 13, 32, 16 अधिक 25 किलोग्रॅम बेंटोनेट सल्फर याचा जर आपण वापर केलास तर निश्चितपणे या गोष्टीमध्ये जर 25% कटोती सुद्धा आपण केली तरी आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीने येऊ शकते, असं त्या ठिकाणचे सायंटिस्ट, त्या ठिकाणचे अभ्यास करणारे लोक यांनी मला लक्षात आणून दिलं.